पानी दो, पानी दो, पानी दो, पानी दो, पानी दो, टैंकर माफिया, टैंकर माफिया, टैंकर माफिया। ह्या पूर्णपणे पाणी भ्रष्टाचार आहे। सर्वांनी यापूर्वी देखील आंदोलन करून मागण्या करून टँकरमुक्त तळोजा करण्यासाठी आपण तळोजा फेज 1 आणि फेज 2 आणि खारघर या ठिकाणी जलकुंभ करोडो रुपये देऊन उभा केले टँकरमुक्त तळोजासाठी। परंतु ह्या लोकांनी पाणी भ्रष्टाचारासाठी, त्यांच्या कमाईसाठी, त्यांच्या सोयीसाठी त्या जलकुंभावरच टँकर भरण्यास सुरुवात केली। जलकुंभावरच टँकर भरण्यास सुरुवात केली। उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही ऐकून घेतलं धरणामध्ये पाणी नाही, परंतु आम्ही सगळे रेकॉर्ड घेऊन आलेलो आहे। आता 60%च्या वर बारवी धरण आणि हेटवणे हे भरलेलं असताना देखील गेल्या महिन्याभरात आम्हाला पाणी दिलं नाही आणि कारणं सांगायची की नदीमध्ये धरणामध्ये पाणी नाही। मग हा भ्रष्टाचार आम्ही खोडून काढण्यासाठी या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येनं आलेलो आहोत। आज 8 दिवसात आंदोलन डिक्लेअर झालं की पाणी द्यायला फुल फोर्सनं चालू करतात। जसं आंदोलन मग कॅन्सल करूया असा जर निर्णय घेतला जनतेनं तर मग पुन्हा एकदा ती पाणी टंचाई आणि हा पूर्णपणे भ्रष्टाचार आहे। ह्याला सर्वाला कारण ही टँकर लॉबी आहे। पण एक गोष्ट म्हणजे मी आता काही सोसायटीच्या लोकांशी बोललो, त्यांनी असं सांगितलं की सध्या तरी आम्हाला थोडंफार पाणी आहे, म्हणजे उदाहरणार्थ आता पाणी टंचाई आहे का, तर त्यांनी सांगितलं की बाबा बोरवेल आहेत काही ठिकाणी, त्याच्यामुळे पाणी टंचाई वाटत नाही। आणि आता तुम्ही हे भर पावसात आंदोलन करता, हे नक्की कितपत म्हणजे सध्या तरी म्हणजे काय आंदोलन डिक्लेअर झाल्यावरच ना, म्हणजे आंदोलन कधी डिक्लेअर झालं 15-20 दिवसापूर्वी। मग तुम्ही 8 दिवसापासून पाणी देताय का, तर कमीत कमी लोकांनी तिथं उपस्थित राहावं, पावसाळा आहे ह्या सगळ्या म्हणजे सगळं त्यात पण मॅनिप्युलेशन ना। आणि आम्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं। 2 वर्षापूर्वी आंदोलनाला आम्ही सुरुवात केली। सुरुवातीला त्यावेळेला जवळजवळ 15 MLDची रिक्वायरमेंट होती, त्यावेळी पण 9 MLDवरच भागवायचं। 9 म्हणजे ऑन रेकॉर्ड 9 MLD, त्याच्या ऑफ रेकॉर्ड तर 6 MLD फेज 1 आणि फेज 2। हां एक्झॅक्टली। आता बिल्डिंग वाढल्या, तुम्ही त्याची सोय काय करताय? भयानक बिल्डिंगवर बिल्डिंग बांधत चाललाय तुम्ही। पाण्याचे प्रोव्हिजन प्लॅनिंग काय आहे, म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटी काय करते? सिडकोची घरं खरोखरच घ्यावी का लोकांनी इकडे येण्यासाठी? हां, मग जी स्वप्न दाखवताय तुम्ही, पाण्याचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही तर तुम्ही बाकीचं काय करणार आहे? म्हणजे जी लोक ती ॲडव्हर्टाईज करतायत प्रायव्हेट बिल्डर आणि कॉम्प्लेक्सेस तर एक बिल्डिंगला 90-90, 100-100 बिल्डिंग एका कॉम्प्लेक्समध्ये 150-150, मग त्यांना कुठून पाणी देणार आहे तुम्ही? मग ते बंद करा, त्यांना परवाना बंद करा नवीन बिल्डिंगसाठी, आधी ह्या पाण्याची प्रोव्हिजन करा। ही मागणी आहे। आणि तुम्ही जो म्हणताय ना की बाबा आता पाणी आहे, 8 दिवस पाणी झालं, आज जर आम्ही कॅन्सल केलं असतं तर उद्यापासून पाणी परत बंद केलं असतं। आणि ह्याला जबाबदार टँकर लॉबी आहे। ही टँकर त्यासाठी प्रतिकृती ही त्यांची आवडती गोष्ट आहे। टँकर म्हणजे वाहन, ज्याच्यातनं त्यांच्या मोठ्या प्रमाणावर लाभ होतोय त्यांना, आणि ह्या टँकरनं आमच्या जनतेचा घात केलेला आहे गेल्या 10 वर्षामध्ये। म्हणून ही गिफ्ट म्हणून त्यांना आणलं आहे की बाबा ही तुमची आवडती गोष्ट, हे आवडतं वाहन तुम्ही हे घ्या तुम्ही, आणि जनतेविषयी काहीतरी निदान जनाची ना मनाची तरी लाज बाळगा। एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक आलेत म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम आहे। आम्ही जर माघार घेतली असती उद्यापासून पाणी बंद झालं असतं। मग सर्वात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार राहुल सरोदे जो ग्राउंडचा इंजिनियर आहे, त्याची वर्तणूक फार मोठ्या प्रमाणावर चुकीची आहे। महिला सगळे हे जनता सांगेलच तुम्हाला। अभद्र भाषा आणि जाणीवपूर्वक पाणी बंद करण्याचं आणि टार्गेट विशेष करून तळोजा आणि खारघरमधला काही भाग हा टार्गेट करून पाणीमुक्त ठेवण्यासाठी किंवा अन्याय करण्यासाठी तो माणूस आहे, त्याला हटवा। त्याच्या विरुद्ध करंजाडेमध्ये जे आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये पण हटावचं ते पत्र घेऊन आलो त्यांचं। आणि खारघरवासियांच्या पण बातम्या आहेत की त्यांच्या विरुद्ध राहुल सरोदे यांच्या विरुद्ध फार मोठ्या प्रमाणावर तक्रार आहे। आता 8-15 दिवसापूर्वी आंदोलन झालं होतं, थोडक्यात तो म्हणजे घटना घडण्यापासून वाचला आहे आता।